आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्रचिकित्सा, काठी वाटप तसेच इतर तपासणी शिबिरामध्ये मोठा प्रतिसाद। या शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे 20,000च्या वर चष्म्याचे वाटप करण्यात आले। तसेच हजारो लोकांच्या डोळ्याचे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशनही करण्यात आले। यांच्या उपक्रमामुळे या भागात मनोजदादा घोरपडे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आणि त्यांचे आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल या भागातील मतदारसंघातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। आज आयोजित केलेल्या शिबिरास उमरत आणि परिसरातून शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचा तसेच समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण डोळ्याचे तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशनचे शिबिर करतोय। मला वाटते 20,000च्या वर आपला हा टप्पा गेला आहे। तर जर एवढे ऑपरेशन आपण केले, कुठल्याही पेशंटची ऑपरेशन नंतर कुठलीही तक्रार नाही, जे ऑपरेशन झाले ते 100% सगळे सक्सेसफुल झाले आणि योग्य पद्धतीची ट्रीटमेंट आज एचव्ही देशाच्या सारखं देशाचं एक नामांकित हॉस्पिटल जिथं आपण पुण्यामध्ये सगळं शिबिर राबवतोय किंवा पेशंट जात आहेत तिथं ऑपरेशन करून माघारी येत आहे, त्यांना कुठलाही त्रास होत नाही। तरी या संधीचा लाभ सगळ्यांनी घेतच आहे। त्या दृष्टीने ऑपरेशनसाठी आपले भागातून बसेस जात आहेत। आज शिबिराच्या माध्यमातून चष्मा चांगल्या क्वालिटीचा चष्मा असेल आणि वृद्धांसाठी आपण आता या वर्षीपासून थोडंसं काठीचं 3 प्रकारच्या काठ्या वाटप करून ज्यांना जशी गरज आहे काठी आपण मनोजदादा युवा मंचाच्या माध्यमातून देतोय। आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादानं दादा एवढ्या मोठ्या वेळेला आमदार झाले आणि कुठंतरी आपण जे चालू ठेवलेले उपक्रम आहे ते चांगल्या पद्धतीने इथून भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात कसे राबवता येतील त्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणे। दादांचं स्वप्न आहे की कराडमध्ये मोतीबिंदूचा पेशंट राहिला नाही पाहिजे, जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत आपण हे ऑपरेशन चालू ठेवायचे आणि या पद्धतीचं काम आपण भविष्य काळामध्ये सुद्धा करूया। आणि खरं तर तुम्ही सगळेजण इथं आलात आणि या शिबिराचा लाभ घेत आहे आणि प्रमुख मंडळी सगळे आले त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।